औरंगजेबाची स्तुती करणं सपा आमदार अबू आझमी यांना भोवलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत आझमी यांचं निलंबन करण्यात आलंय। तसेच विधानसभा परिसरात देखील आझमींवर बंदी घालण्यात आली। आझमींना निलंबित करण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडला। यावर आवाजी मतदान घेऊन विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव पास करत आझमींचं निलंबन केलंय। तर विधान परिषदेतही आझमींच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला होता। त्यानंतर आता मोठी अपडेट समोर। अबू आझमी यांनी विधानसभा सभागृहाच्या बाह्य प्रतिमेमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा स्वरूपाचे भलामण करणारे व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, संतापजनक व निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून व विविध राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे। विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार, आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे, गर्हणीय व अशोभनीय वर्तन केले आहे। सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे। अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे। तसेच सदरहून निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रतिमेत येण्यास बंदी घालण्यात यावी। मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात जो उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सपल्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे। मी आता सभागृहासमोर सदर प्रस्ताव मतास टाकतो। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। ठराव एकमताने संमत झाला।